तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही व्हिडिओ म्हणजे आपला जो व्लॉग आहे तो खूप दिवसाने येतो आहे. तर व्लॉग करण्याचं कारण म्हणजे एकच आहे का आज आम्ही पिक्चरला चाललेलो. तर पिक्चरचं नाव मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगेन, कारण आता त्या पिक्चरच्या तिकीट आणायलाच चाललेलो आहे मी अलिबागला. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला पिक्चरचं नावसुद्धा समजेल थोड्या वेळातच. तिकीट काढायला खूपच गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. मला वाटते 15-20 मिनटं तिकीट काढायला जातीलच. आम्हाला दुपारचा पिक्चर पाहिजे, म्हणजे 2:30-3 या दरम्यान. तर मित्रांनो, तिकीट भेटलेली आहे, तुम्ही बघू शकता. 8 तिकीट काढलेत मी एकूण. आणि चित्रपटाचं नाव आहे देऊळ बंद 2. तर हा नाव आहे बघा, हा पोस्टर लावला आहे तो समोरच. आणि हा दुपारचा टाईम घेतलेला आहे, 2:30 वाजता चालू होणार आहे पिक्चर. तर चला, तर मग 2:30 वाजता भेटूया परत. आता इथून पुन्हा घरी जाईन मी आणि पुन्हा 2:30 वाजता येईन. तर मित्रांनो, आता किती वाजले? 2:15 वाजले आणि आता निघालोत आम्ही. आता पोचू थोड्या वेळातच थिएटरच्या जवळ. तर चला मग तिथं भेटू. तर मित्रांनो, आता गाडी पार्क केलेली आहे, म्हणजे गाड्या आहे बघा इकडं. गाड्या पार्क केल्यात आणि आता चाललो आतमध्ये. ही एवढी सगळी पब्लिक आहे आपल्याबरोबर म्हणजे. तर थोडा लेट झालेला आहे यायला आम्हाला. तर थोडा पिक्चर मिस झालेला आहे, म्हणजे 15-20 मिनटाचा जो भाग असेल पिक्चरचा तो थोडा आमच्याकडून मिस झाला. तर ठीक आहे, आता बघू. इथून आहे, इकडून आहे. चालू आहे, चला सगळ्यांनी. बापरे. ओके, चालेल आहे. तर मित्रांनो, आता पिक्चर संपलेला आहे आणि आम्ही सगळीजणं बाहेर आलेलो आहोत. तर ओव्हरऑल पिक्चर म्हणजे एकदम मला तर पिक्चर आवडला आहे. आणि हे आता थोडेफार हे थिएटरमधले आणि थिएटरच्या बाहेर फोटो काढले आम्ही. आणि आता थोड्या वेळातच बघू, आता बीच वगैरे आहे, कारण पिक्चर लवकर संपला आणि अंधारसुद्धा कमी पडलेला आहे. तर थोडा अजून फिरू, म्हणजे बीचवर जाऊ. बोला, पिक्चर कसा होता? मस्त होता. तिकडे जायचं आहे का? बीचवर जाऊया ना यार. कुठे जायचं? ऍक्शन मस्त केले पण ग तिने, किती भारी ऍक्टिंग केली आहे ना. म्हणजे असे खरंच वाटते ती. मी तर 15-16 वर्ष मी आले थिएटर मध्ये. किती चिमणी पाकरा बघितलेला, ही ह्या दोघींना घेऊन नुसत्या तिकडे आतमध्ये धावत होत्या. मला आणि म्हणजे लहान होत्या अशा, तेव्हा गेलतो त्याच्यावर. आता त्यांची पोरं झाल्यावर आलंय, तुमची पोरं झाल्यावर. तर मित्रांनो, आता वर्सोली बीचवर आलेलो आहोत. पिक्चर बघून झालेला आहे. वर्सोली बीचवर खूप गर्दी आहे आता, गर्दी जाम आहे. पुढून जाऊया ना. आता थोडा नाश्ता वगैरे करू आणि मग फिरू बीचवर.
तोपर्यंत शेवपुरी ऊन खायची. वगैरे पण कमी होईल. गाडी आली. कोणाला गावाला खायचं आहे? बघ आता शेवपुरी झालेली आहे, सगळ्यांना भेटलंय. आणि आमचा हे गोळा. आता नाश्ता वगैरे झालेला आहे सगळा. आता बीचमध्ये फिरू जरा. चारही बाजूनी म्हणजे बीच एकदम भरलेला आहे. आणि आज म्हणजे शनिवार आहे आज, त्यामुळे टुरिस्ट लोकांची पण खूपच गर्दी दिसते बीचवर. आणि शनिवार रविवार म्हणजे खूपच सगळ्याच बीचवर गर्दी असते अलिबागमध्ये. अलिबाग हा आपला आवास किम बीच म्हणजे हे सगळे लागोपाठ सगळीकडे गर्दीच असते. सनसेट होईस तोपर्यंत थांबू आणि मग जाऊ तोपर्यंत आपण फोटो काढू. फोटो काढा, जागा बघा रे लवकर पाहिजे. कुठे काढायचे? तिकडं जराशी सुटसुटीत जागा पाहिजे, जराशी सुटसुटीत जागा पाहिजे फोटो काढायला. त्यात फोटो चांगले येतात ना. कुठं? तिकडं कुठं? बसून कुठं फोटो काढशील? वरती नको रे. अरे इथंच थांब, इथंच येतील चांगले फोटो. या इथंच. चल राहू दे, चालव थार. राहू दे राहू दे. झाला चल, पेट्रोल संपला आता. झाली ना हाऊस. तर मित्रांनो, इथेच हा ब्लॉगसुद्धा मी एंड करत आहे. जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. झाली हाऊस.